ठीक है। तो yesterday I told you some programs of the strings and say you asked that yesterday recursion concept na. So actually recursion usually I'm explaining in data structures. ठीक है, but you have this concept in your exam. तो हम लोग अभी करते हैं उसको पहले रिकर्शन को, ठीक है। तो लेट्स टेक अ रिकर्शन कंसेप्ट नाउ। तो रिकर्शन मतलब क्या होता है, देखो रिकर्शन का मतलब है आई हैव अ प्रोग्राम, आई विल ओपन दैट। यहाँ पे हमारे पास रिकर्शन का प्रोग्राम है, ठीक है। हाँ, अभी रिकर्शन मैंने क्यों बोला कि डेटा स्ट्रक्चर्स के अंदर एक्सप्लेन करता हूं मैं, बिकॉज उसके पीछे एक रीजन है। रीजन क्या है, देखो पहले थोड़ा बहुत एटलीस्ट ज्यादा डिटेल में मत जाओ, अभी जस्ट एक ओवरव्यू कि मैं क्या बता रहा हूँ। हम लोग बाद में इसको डिस्कस करेंगे। वॉइड मेन, यहाँ पे अगर मैंने लिखा हेलो डिस्प्ले, थैंक यू, तो ये प्रिंटफ में लिखा है, याद रखो वॉइड डिस्प्ले वेलकम, ओके। इसके बाद आएगा शो, देन गुड बाय एंड वॉइड शो, यहाँ पे आएगा बाय बाय, ठीक है। कैन यू टेल मी इसका आउटपुट कैसे आएगा, बताओ। टेल मी द आउटपुट सीक्वेंस एवरीवन। हेलो एनआर, ओके, मग काय लिहिलं, वेलकम, बरं बाय बाय, देन गुड बाय, ओके, वेरी गुड, यस यू आर राइट। तो फर्स्ट इज हॅलो, ठीक आहे। मग हा जाणार याच्याकडे इथे, मग येणार वेलकम, मग हा जाणार इथे, हियर you will get bye bye. Once you finish this, back to this place, you will get this line, okay. Then from here you can go to this block, you will get this line. Now why this output is coming, how your computer able to understand this, because inside a computer this function will be stored in this order. तुम्हारे जो फंक्शंस है ना वो इस ऑर्डर में स्टोर हो जाएंगे। पहले होगा मेन, नीचे सबसे पहले आएगा मेन, इसके बाद मेन का हेलो तो हो गया, हेलो हो गया प्रिंट, हाँ याद रखो। फिर डिस्प्ले आ गया, फिर यहाँ पे आ गया डिस्प्ले, डिस्प्ले डिस्प्ले के बाद वेलकम प्रिंट हो गया इसका, ठीक है, क्या हो गया वेलकम। फिर आ गया शो, फिर आएगा शो। तुम बोलोगे सर आपने ऐसा ब्लॉक क्यों निकाला, क्योंकि इसको प्रोग्रामिंग वर्ड में इसको बोला जाता है स्टैक। तो स्टैक एक डेटा स्ट्रक्चर है। स्टैक क्या होता है, एक डेटा स्ट्रक्चर जो कि वर्क होता है ऑन द बेसिस ऑफ, ये सबसे डिफिकल्ट सब्जेक्ट होने वाला है। ऍक्च्युअली डिफिकल्ट नाही आहे, म्हणजे अवघड अजिबात नाहीये, पण तो कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या 10% लोकांना पण नीट येत नाही आणि याच्याशिवाय कोणताच इंटरव्ह्यू क्लिअर होत नाही। रिमेंबर माय वर्ड्स, खरं सांगू तर माय स्टुडंट्स, आय विल शेअर टुडे आन्सर शीट, बरं झालं आठवण दिली तर मी तुम्हाला पाठवतो। आय हॅव माय स्टुडंट्स, दे गॉट 100 मार्क्स, 98 marks, not in the online exam, remember this is before lockdown I am talking about। 100 marks, 98 marks, 94 marks, 96 marks, this type of marks my students are having in the one of the difficult subject called as data structures। most of the engineering students
लाईक मोस्ट ऑफ द इंजिनिअरिंग स्टुडंट्सला हा सब्जेक्ट बॅक असतो, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या कॉलेजमधले, तुमच्या फ्रेंड सर्कल मधले जेवढे लोक आता इंजिनिअरिंग करतायत ना, बघा आता सीचं त्यांना सिरियसनेस नसणार आहे. रिमेंबर माय वर्ड्स, सीचं सिरियसनेस नसणार आहे. तर ह्या सगळ्या लोकांना जेव्हा सेकंड इयरला जाणार ही लोक SY ला, तेव्हा यांना कळेल की डेटा स्ट्रक्चर्स काय आहे, आणि मग ते सुरू करतील सी प्रोग्रामिंग शिकायला, कारण की त्यांना डेटा स्ट्रक्चर कळणार नाही. यू गेटिंग माय पॉइंट? मी काय बोललो कळलं का? सेकंड इयरला जेव्हा ही लोक जातील ना बाकीची, ही सगळी लोक डेटा स्ट्रक्चर्सला स्ट्रगल करणार, त्याच्यामुळे मग ती सी शिकणार तेव्हा. एनीबडी इज हिअर फ्रॉम द इंजिनिअरिंग थर्ड इयर राईट नाउ? Engineering second year, third year, or last year? Anyone is here? जागृती, आर यू हिअर? जागृती, अच्छा नेहा बरोबर आहे बघा. हा नेहा आहे. नेहा, कॅन यू प्लीज टेल देम हा सब्जेक्ट आहे की नाही डिफिकल्ट इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी? जागृती, यू कॅन ऑल्सो टेल मी, म्हणजे यांना सांग इथे किती लोकांना बॅक लागतं डेटा स्ट्रक्चरचे. आणि जवळपास 90% लोक, आता जाऊ द्या सोपं एक्झाम्पल घ्या, तुमच्या समोर नेहा आहे, शी इज इन बी आणि जागृती इज इन अ थर्ड इयर. लक्षात घ्या बरं का मी काय बोलतोय. देर इज अ नेहा अँड जागृती, आणि यू कॅन आस्क देम. त्यांच्या समोर मी तुम्हाला इथे विचारतोय, त्यांच्या सीच्या कन्सेप्ट ते आता क्लिअर करतायत. एम आय राईट नेहा अँड जागृती? बरोबर आहे की नाही? मग तुम्हाला, आणि हे तुमचं नाही, असं 90% इंजिनिअरिंग स्टुडंटचं आहे, बरोबर आहे ना? 90% इंजिनिअरिंग स्टुडंट्सला विदाऊट प्रोग्रामिंग पास होत गेलेत, बरोबर आहे की नाही? टेल मी. ते दोघी तुमच्या समोर इथे आहेत. शी इज इन अ थर्ड इयर अँड नेहा इज इन द लाईक व्हॉट इन द, आय जस्ट टोल्ड यू ना की लास्ट इयर. तर त्या आत्ता तुमच्या समोर सी प्रोग्रामिंग क्लिअर करतायत. तरी ठीक आहे, लेट काहीच नाहीये, बट स्टील हेच जर त्यांनी फर्स्ट इयरला केलं असतं तर डेफिनेटली तुमचं आज वेगळ्या लेवलला राहिले असते, बरोबर आहे की नाही जागृती आणि नेहा? ओके, सो गाईज दिस इज व्हॉट आय एम टेलिंग यू. तुम्हाला मी जेव्हा हे सगळं सांगितलंय ना फुल स्टॅक करायला, त्याच्या मागचा पर्पज हा नाहीये की जस्ट तुमचं ऍडमिशन घ्या, फीज घ्या. प्लीज रिमेंबर दिस. त्याचा तुमच्या करिअरमध्ये, यू रिमेंबर, मोस्ट ऑफ यू पीपल विल गेट मोर दॅन 10 lakhs पॅकेज. दिस इज माय गॅरंटी नाव. जस्ट प्रॅक्टिस रेग्युलरली and keep consistency. Remember my words. If you practice continuously and if you follow my direction, whatever I'm telling you, most of you will get the more than 10 lakhs. Now, why I'm telling you this? Because see, here I was talking about the data structure subjects. And why I'm talking about data structure? Because Sai has asked me the doubt about the topic called as a recursion. तर मला सगळ्या गोष्टी एक प्रॉपर सिक्वेन्सने शिकवायच्या असतात. रिकर्शन मध्ये टॉपिक यूज होतो स्टॅक, अँड स्टॅक इज वन ऑफ द डेटा स्ट्रक्चर्स. अँड डेटा स्ट्रक्चर इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी गुड ऑर्गनायझेशन. एव्हरी गुड, ते आपण सुरू करणारच आहे आपण, डोंट वरी अबाउट दॅट. जस्ट इम्पॉर्टंट ऑफ डेटा स्ट्रक्चर्स, इम्पॉर्टंट ऑफ डेटा स्ट्रक्चर्स in interview. All the good companies, you can say Amazon, Flipkart, okay, Microsoft. Sometime interview questions explicitly mention the data structures. Look at this, explicitly mention on a data structure. For example, given a binary tree, hey data structure say. Other times it is implicit, like we want to track the number of books associated with each author. Okay, learning a data is essential. Even if you are just trying to get a better at your current job. Look at this, it's a very important part. म्हणजे data structure is the one of the heart of the all the programming languages. ठीक है, everywhere you will get data structures. ठीक है, even I told you HackerRank and Codility. If you go for HackerRank and Codility, okay, these websites are based on data structures only. HackerEarth is also there. These websites are based on what? Data structures only. So as I told you की the point was here, तर या सब्जेक्टचे खूप ऍडव्हान्टेज आहे, ते आपण बघूयात नंतर. आणि आणखीन एक क्वेश्चन होता, मला कोणतरी विचारला, मी थोड्या वेळात आन्सर करतो. बरेच जण डाऊट असतात हे. सानिका कोणतरी विचारलं ना मला एक क्वेश्चन रिलेटेड टू द सिलेबस अँड द करिक्युलम. डोंट वरी, ग्रुपवर विचारलं तरी चालतंय. हा सानिका नाही, एक सेकंड. हा सानिका, ओके, आय एक्सप्लेन दिस, जस्ट वेट. ठीक आहे, तर मग आता काय झालं इकडे बघा. हा, आय एक्सप्लेन हिअर, जस्ट वेट फॉर सम टाइम. की राईट नाव मेन इज हिअर, देन
मग तुम्ही सांगाल सर हे काय ड्रॉ केलं, व्हॉट इज दिस? दिस इज कॉल्ड एज अ स्टॅक. When your compiler will call this, it will go to this place, based, then this place there, it will go here, and then show is here. This is called as li. Okay, नेहा and जागृती तुम्ही सोडून बाकीच्यांनी इमॅजिन करा की काय आन्सर असेल. नेहा and जागृती, डोंट आन्सर दिस. अदर्स ट्राय टू थिंक. दिस इज लाईक अ पझल. हा हे बघा, झालं असेल तर माहिती असेल. ओके, राईट. लास्ट इन अँड फर्स्ट आउट. दॅट्स राईट. लास्ट इन अँड फर्स्ट आउट म्हणजे जो लास्टला गेला तो पहिले आउट झाला, म्हणजे जो सगळ्यात शेवटी कॉल झाला तो सगळ्यात पहिले संपला. द फंक्शन विच यू कॉल ऍट द लास्ट, दॅट फंक्शन विल फिनिश फर्स्ट. द फंक्शन विच यू कॉल ऍट द लास्ट, द फंक्शन विल फिनिश फर्स्ट, इज कॉल्ड ॲज द स्टॅक डेटा स्ट्रक्चर्स. आता तुम्ही म्हणाल सर हे कुठे यूज होतं रिअल टाइम मध्ये? बघा, हे मी डेटा स्ट्रक्चर मध्ये शिकवणार आहे. प्लीज, आय एम गोइंग टू टीच यू इन डेटा स्ट्रक्चर, डोंट वरी. बट स्टील, suppose I have A, B, C, D and E. This is my stack here. Do you know that there is a backspace in your keyboard? माहिती का तुम्हाला तुमच्या कीबोर्डवर एक backspace नावाची की असते असं? If you press that, so this E is deleted. Okay? Yeah, so this E will be stored here. Then if you delete this, okay, very good. Means you are using your keyboard. Good. Okay. So D is here. Then, yeah, if you delete C, will be here. Now tell me, जर मी undo केलं तर इथे कोणता कॅरेक्टर पहिले येणार? बोला. डू यू नो undo फीचर? इफ यू प्रेस undo, हा, दॅट्स राईट. दिस इज द यूज ऑफ द स्टॅक. कळलं का? हाऊ युअर कॉम्प्युटर स्टोअर्स द डेटा. समजलं का? इम्पॉर्टंट ऑफ द सब्जेक्ट. थोडं हिंट लागली असेल तुम्हाला. क्लिअर? हाऊ युअर ऑपरेटिंग सिस्टीम होल्ड युअर डेटा. Clear? This is a real time example. This is a real time. असे खूप आहेत. वन ऑफ द एक्झाम्पल आय टोल्ड यू. आता ओके, हा, बेस्ट एक्झाम्पल. आता हे आउटपुट असं का आलं? वाय आय एम गेटिंग द फर्स्ट बाय फर्स्ट. म्हणजे हॅलो आलं, नंतर मग चला हॅलो काढून टाका, हवं तर वेलकम काढून टाका, तरी तुम्ही बाय पहिले येणार. वाय दिस? कारण की युअर डेटा इज स्टोर्ड इन द स्टॅक. बिकॉज युअर डेटा इज स्टोर्ड इनसाइड अ स्टॅक. आता तुम्ही सांगाल तुम्ही स्टॅक का सांगतायत? बिकॉज सई सूर्यवंशी हॅज आस्क्ड मी वन डाऊट रिलेटेड टू द टॉपिक कॉल्ड एज रिकर्शन. आता बघा रिकर्शन सोबत कसं कनेक्टेड आहे. हा, लिसन. ठीक आहे, लेट्स अंडरस्टँड नाउ व्हॉट इज रिकर्शन. हे लक्षात ठेवा बरं का, मी तुम्हाला स्टॅक सांगितलं असं. ओके, ऍक्च्युली डेटा स्ट्रक्चर शिकवताना मी सगळ्यात जास्त थकतो ऍक्च्युली. म्हणजे सी प्रोग्रामिंग पेक्षा 5 पटीने मला जास्त बोलावं लागतं डेटा स्ट्रक्चर मध्ये. रिमेंबर दिस. ओके, सो हिअर इज द फॅक्टोरियल फंक्शन. टेल मी विच टाइप ऑफ फंक्शन इज दिस? That's right, with argument and with return type. Okay, means you are calling here. Okay, look at this. Take the number is 5. याला कॉल केलं मी 5 ला. आता हे इरेज करतो सगळं. जस्ट इरेज दिस. ड्रॉ द स्टॅक हिअर. बरं, बघूया. Call this 5. Your 5 will come here. Now, in the previous example, main was calling display was calling show. But if you observe here, main is calling factorial, and factorial again calling factorial. हे कळलं का? Main is calling factorial, and factorial is again calling factorial. Are you able to understand this? Tell me. Main is calling factorial, and factorial is calling again factorial. Okay, here, look at this. We are calling this factorial. This 5 you are calling over here
and there is a 5 now. 5 greater than 1? Yes. So remember this carefully. I will draw one stack here. Let me draw the stack here. First of all, 5, this is called as 5 into 5 minus 1. Means 5 into factorial of 4. This is factorial symbol, remember, for some time. Means this factorial is calling again to this function with the value 4. Again you can come inside the function. म्हणजे फैक्टोरियल जेव्हा एक फंक्शन जब स्वतःलाच कॉल करतो, अगर फंक्शन खुद को ही कॉल कर रहा है, इसको हम लोग बोलते हैं रिकर्शन. ये जो फंक्शन है ना, दिस फंक्शन इज कॉलिंग इटसेल्फ. ये इधर कॉल किया, ये ऊपर आ गया फिर से. नाउ वैल्यू इज 4. 4 इंटू 4 माइनस 1, तो यहाँ पे आएगा 4 इंटू 4 माइनस 1 मतलब 3 का फैक्टोरियल. Again you can call to this function with the value 3. Come inside. 3 into 3 minus 1. 3 into, this is 3 into 3 minus 1 मतलब 2 का factorial once again. You are calling this again with the value 2. Same function. 2 is greater than 1, yes. Once again 2 into 2 minus 1, 1 का factorial. ठीक है, अभी जब ये 1 आ गया तब स्टॉप कर दो. 1 is not greater than 1, stop this. म्हणजे फंक्शन संपला. पहिला रिकर्शन म्हणजे काय ऐका. हा जो फंक्शन आहे हा याला कॉल करतो आणि हा परत याला कॉल करतो. याला म्हणतात रिकर्शन. जेव्हा फंक्शन स्वतःलाच कॉल करतो, दिस इज कॉल्ड एज रिकर्शन. इफ युअर फंक्शन इज कॉलिंग इट सेल्फ, इट्स कॉल्ड एज रिकर्शन. ही डेफिनेशन समजली का? सही सूर्यवंशी. मीन्स ऑल द कमिंग्स कॉलेज गर्ल्स, दोज हू ऑल आर हैविंग लाइक एग्जाम राइट नाउ, अंडरस्टूड द कन्सेप्ट. रिकर्शन म्हणजे काय? So this function is calling itself, is called as recursion. Now actually तुम्हाला याचं काही गरज नाही आता. येस, हे सगळीकडे असणार आहे इन एव्हरी लँग्वेज. ठीक आहे, तर बघा, तर कुठे आता बोललो आपण, कुठपर्यंत आलो? ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आहे म्हणजे सगळ्या प्रोग्रामिंग मध्ये. क्लिअर? म्हणून तुम्हाला म्हटलं मी, डेटा स्ट्रक्चर इज इन एव्हरी लँग्वेज. अशी एक पण लँग्वेज नाही जगात की जिथे डेटा स्ट्रक्चर नाहीये. म्हणूनच डेटा स्ट्रक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट इन द इंटरव्यू. ठीक है. So what I said here, 2 into 2 1 का factorial, that is solve this. Now you can solve this. 2 into 1 का factorial, that now I'll change this color here. 2 into 1 का factorial, that is a 2. You have a 2 here. So 2 का factorial 2 into 3. 3 का factorial is a 6 here. So 4 into 6 become a 24. 24 का 4 का factorial is a 24. 5 into 24. Answer is 120. लूप सारखंच आहे, फक्त इफिशियंट आहे. रिकर्शन म्हणजे ते तिथल्या तिथे कॉल होतं. जेव्हा आता त्याचं खूप मोठी थेरी आहे की लाईक जेव्हा एखादा टास्क हा आपल्याला रिपीटेडली करायचा आहे, पण विदाउट अलोकेटिंग अ डिफरंट मेमरी. इफ यू कम्पेअर विथ द प्रिव्हियस एक्झाम्पल, मेन इज कॉलिंग डिस्प्ले, डिस्प्ले इज कॉलिंग शो, शो इज कॉलिंग समथिंग एल्स. याच्या वेगळ्या वेगळ्या मेमरी अलॉकेट होतात. इथे तसं नाहीये. देर इज ओनली वन मेमरी अँड विच इज रिकर्सिव्हली कॉल. बट दिस विल सॉल्व इन दिस मॅनर फ्रॉम टॉप टू बॉटम. आधी 2 चा 1 चा फॅक्टोरियल, that is 2. Then 3 into 2 चा factorial 2, so that is 6. 4 into 3 चा factorial, that is 6. So you will get 24. 5 into 4 चा factorial, that is 24. 120. So this will solve in this order. So stack, याला म्हणतात stack. It will maintain the stack internally. Therefore recursion means what? Your function is calling itself either directly or indirectly, is called as recursion. And recursion is implemented with the help of the stack data structures. आणि हे सगळ्यांना आहे पुढे प्रत्येक, आणि मोस्टली एक्झाम मध्ये क्वेश्चन येतोच याचा. ठीक आहे, हे बघा, दिस इज कॉल्ड एज द डेटा. सो दिस इज कॉल्ड एज अ रिकर्शन. फंक्शन इज कॉलिंग इटसेल्फ either directly or indirectly. कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय.
Okay, so question. हाँ, what is your doubt? Sir, recursion काय सांगितलं definition. Function is calling itself either directly or indirectly. It's called as a recursion. म्हणजे हा जो फंक्शन आहे तो स्वतःलाच कॉल करतो. याला आपण काय म्हणतो? रिकर्शन म्हणतो. ठीक आहे. Whenever your function call itself, जेव्हा फंक्शन स्वतःलाच कॉल करणार, this concept is called as a recursion. ठीक आहे, लिहिलं का? हाँ, once again. ठीक आहे, बरं मला सांग, कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर आहे का रिकर्शनची? So this concept is called as recursion. So there is a some common question using recursion, like find out the factorial of number using recursion. There is one common question in the recursion, find out the factorial of any number using the recursion. Okay. So here find the factorial of any number using recursive function सांगितलं, recursive function. So you are calling this function here, हा इथे गेला, then जोपर्यंत this n is greater than 1, 5 into 5 minus 1, this become a 4, 4 greater than 1, 4 into 4 minus 1, 3, so 3 greater than 1, 3 into 3 minus 1, 2, okay, 2 into 2 minus 1, that is a 1. Now solve this in the reverse order, the way I told you. Look at this. 3 into 2 into 1 is a factorial, 3 into factorial of 2, 4 into factorial of 3, 5 into factorial of 4. So in this way recursion will be solved. Okay. So in most of the exam, this is one of the common question. Recursion using the factorial using the recursion. Maybe sometime they are asking Fibonacci series also. They are asking Fibonacci series also using recursion. Let me check if I have that program or not. Recursive Fibonacci series चा program पण एक असतो. Fibonacci using a recursion. This is not recursion. Recursion factor. This is one of the program again. In most of the exam they are asking. Even see, this is a program. जे टर्बो सी वापरतायत बरं का, लक्षात घ्या. those who are using turbo C त्यांना ही लाईन लिहायची असते, console tonio.h to clear the previous output. And त्यांना ही पण एक लाईन लिहायची असते, CLR clear screen. This clear screen you will get inside this file, and get ch you will get inside this file. So those who are like diploma students, if you are using the turbo C compiler, then you can add this line 1 and this line 2. Okay, all diploma students, if you are using a turbo C, then use this line and clear screen and the get ch. Okay, but usually this is outdated now. This is outdated, so we are not using this in our program. Okay, no need to use this because in the standard compilers, no need to add this in your program. तो देखो अभी क्या हुआ यहाँ पे, this program is a Fibonacci series here. तो यहाँ पे क्या किया, Fibonacci series सबको मालूम है, हम लोगों ने ऑलरेडी किया ही है, राइट? So enter the range of the Fibonacci series. तो यहाँ पे if I said I want 5 numbers in Fibonacci, तो सबसे पहले हमने क्या किया, परसेंट प्रिंट कर दिया 0 and 1. चलो इसको भी हम लोग चीज को कॉपी कर लेंगे. गो टू द पेन हियर एंड यहाँ पे अभी हम लोग लिखेंगे 0 एंड 1. चलो ये तो प्रिंट कर दिया मैंने. यहाँ पे 5 है ना, देखते हैं क्या होता है. फर्स्ट 0, ये 1 है, इसको इग्नोर करो. चलो यहाँ पे आएगा सबसे पहले 0 प्लस 1, सम आएगा 1, सम इज 1.
तो यहाँ पे देखो, इसको अगर तुम लोग समझ लोगे तो f is here, I'll use the pen, this is the first, this is second, ठीक है। तो 0 + 1 का सम आएगा 1, तो ये आएगा सम, सम ऊपर लिखता हूँ मैं, याद रखो, ठीक है। फिर हमने क्या किया, सम को प्रिंट कर दिया, सम इस कितना है, यहाँ पे 1 है, ठीक, ये हो गया। फिर यहाँ पे किया 5 - 1 मतलब 4, ये इसको कॉल करेगा 4। ये स्टैटिक क्या होता है ये बताना पड़ेगा, कि स्टैटिक मतलब एक ही बार इनिशियलाइज होगा। आता ओके, मे बी तुम लोग को लगेगा सर ये फिर से इनिशियलाइज होगा क्या, नहीं, इग्नोर दिस, अभी इसको भूल जाओ, सेकेंड टाइम इसको भूल जाओ, क्योंकि स्टैटिक का मतलब होता है एक ही बार इनिशियलाइज होता है। स्टैटिक का मतलब ये लाइन एक ही बार कॉल होगा, बार बार नहीं होगा। अगर फंक्शन में आ गए ना, ये स्किप हो जाएगा। तो एफ का वैल्यू कितना है देखो, 0, और एस का वैल्यू कितना है यहाँ पे 1। तो सॉरी, ये लिखा, ये किया नहीं ना मैंने, ये पहले 0 + 1 1 हो गया, बाद में सेकेंड को फर्स्ट कर दो, तो इसका मतलब क्या हुआ कि जो सेकेंड है ना, उसको तुम लोग फर्स्ट कर दो, ये हो जाएगा फर्स्ट, ठीक है। एंड सम को तुम लोग सेकेंड कर दो, इसको सेकेंड भी है नाम, सम भी नाम है, सम प्रिंट हो गया 2, नहीं फिलहाल 1 प्रिंट हुआ, राइट नाउ 1 प्रिंट हो गया, फर्स्ट टाइम है ना ये, 1 प्रिंट हो गया, ठीक है। इसके बाद 5 - 1 4 हो गया, 4 ग्रेटर देन है 0 से, या राइट, 4 इज ग्रेटर देन 0, 4 इज ग्रेटर देन 0, ठीक है, 4 इज ग्रेटर देन 0। तो फर्स्ट प्लस सेकेंड, फर्स्ट प्लस सेकेंड, तो फर्स्ट प्लस सेकेंड 1 + 1, सम तो हो गया 2, ये है सम, यहाँ पे सम हो गया 2। इन्होंने क्या बोला, सेकेंड को फर्स्ट कर दो, सम को सेकेंड कर दो, मतलब फिर से एक बार इग्नोर दिस, इसको कर दोगे तुम लोग फर्स्ट, इसको कर दोगे तुम लोग सेकेंड, ये नहीं अभी सम। एवरीबडी अंडरस्टूड दिस, फर्स्ट प्लस सेकेंड का सम हो गया, सेकेंड को फर्स्ट कर दो, सम को सेकेंड कर दो, प्लीज रिप्लाई, अंडरस्टूड। सम प्रिंट किया, व्हाट इज द सम 2, सम इज हियर 2, now 4 - 1 becomes 3, 4 - 1 becomes 3, g greater than 0, yes। फिर से एक बार, फर्स्ट पर सेकेंड, फर्स्ट प्लस सेकेंड, यहाँ पे देखो क्या होगा, 1 + 2, ये हो जाएगा 3, दिस बिकम अ 3 हियर, सो सम आ गया इसका 3, ठीक है। सम कितना यहाँ पे 3 है, याद रखो। तो हमने क्या किया, जो फर्स्ट है उस सेकेंड को फर्स्ट बना दो, सम को सेकेंड बना दो, इससे एक बार वही लॉजिक है कि यहाँ पे ये बन जाएगा फर्स्ट, ये बन जाएगा सेकेंड, ये होगा फर्स्ट, ये होगा सेकेंड। फिर से एक बार, दोनों का सम कितना था लास्ट टाइम पे, 1 + 2 3 था, वो प्रिंट हो गया, ये बन गया तुम्हारा 2, 2 ग्रेटर देन है 0 से, एंड कंटिन्यू दिस। तो देखो मतलब इंपॉर्टेंट क्या है यहाँ पे, कि ये फंक्शन इसको कॉल कर रहा है, दिस इज कॉल्ड एज रिकर्शन, कळलं का? हा जो फिबोनाची सिरीज आहे, दिस इज कॉलिंग दिस वन, दिस इज कॉलिंग दिस वन, याला म्हणतात रिकर्शन, हे समजलं का? प्लीज रिप्लाय, दिस फिबोनाची इज कॉलिंग दिस वन, और ये कॉल कर रहा है इसको हम लोग बोल रहे हैं रिकर्शन। ठीक आहे, समजलं का सगळ्यांना? तर याला आपण काय म्हणतो, रिकर्शन म्हणतो। तर याच्यावरनं तुम्हाला प्लॅन करा की कसं करता येईल। आता तू जो प्रश्न विचारला कोणी, सई सूर्यवंशी, की रिव्हर्स करायचंय, बरोबर आहे? आता याच्यावर प्लॅन कर ना तू, इथे रिव्हर्सला काय करणार तू, जोपर्यंत n इज ग्रेटर दॅन 0 तोपर्यंत इथे लॉजिक लिहायचं, ते लॉजिक मी शिकवलंय तुम्हाला, डिवाइड बाय 10 अँड मॉड बाय 10, डू यू रिमेंबर दॅट लॉजिक? सई, just you need to call the reverse, you can pass your number here until your number is greater than 0, just mod by 10 and divide by 10, tell me everybody, can you able to implement that, everyone?
जमेल का तुम्हाला सांगा? जमलं तेवढं प्रॅक्टिस पण होईल तुमची. सेमच आहे. फक्त काय करा, रिव्हर्सला इथे कॉल करा. कॉल युअर रिव्हर्स फंक्शन हिअर. इथे मॉड बाय 10 अँड डिवाइड बाय 10. दॅट्स इट.